आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा। लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ, मंत्री तटकरेंची मोठी घोषणा। राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। परंतु आता या योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे। यासाठी त्यांनी शुक्रवारी 31 ऑगस्ट राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला। या आढावा बैठकीनंतर त्यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून ची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही माहिती देत असताना यावेळी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत। आतापर्यंत जवळपास 1,35,00,000 महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत। ज्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला गेला नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाच्या छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे। अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत। यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे। या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभानिहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली आहे। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।